जय शिवराय पशुपालक मित्रांनो, आज आपण एक अशा खतरनाक डेअरी फार्मची यशोगाथा जाणून घेण्यासाठी चाललेलो आहोत. हा जो परिसर तुम्हाला दिसत आहे हा आहे येरवडा पुणे. येरवडा गावठाणामधला हा गजबजलेला परिसर आहे. इथं ना कुठं शेती आहे, ना कुठं हिरवा चारा आहे, ना काय. तरी पण एका दूध उद्योजकाने असा आपला स्वतःचा डेअरी फार्म असा एकदम खतरनाक पद्धतीने चालू ठेवलेला आहे. आणि स्वतःचं डेअरी प्रॉडक्ट आणि त्यांच्या म्हशींच्या खाण्याचं नियोजन कसं आहे, सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. त्यांचं दुधाचं डेली कलेक्शन किती आहे आणि कशा पद्धतीने त्यांचा दिनक्रम चाललेला असतो. मित्रांनो, दूध उद्योजक असावा तर असा, कुठल्याही प्रकारचं शेतीचा त्यांना आधार नाही ना काही नाही. पूर्ण चारा विकत घेऊन ते कशा पद्धतीने त्यांचं नियोजन चाललेलं असतं, तर आज तुम्हाला एक अनोखा असा डेअरी फार्म दाखवत आहे मी मित्रांनो, येरवड्यामधला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला, आपण आता त्या फार्मच्या ठिकाणी चाललेलो आहोत. नमस्कार पशुपालक मित्रांनो, आज आपण येरवड्यामध्ये आहे, पुणे येरवडा. आणि तुम्ही बघू शकता इथं एवढं गर्दीचं ठिकाण आहे, तरी पण एक आपले पशुपालक यांनी व्यवस्थित असं एक डेअरी फार्म चालवलं आहे. आणि स्वतःच त्यांचं दूध डेअरी पण इथंच आहे. तर आपण त्यांची सविस्तर अशी माहिती काढू की एवढ्या गर्दीच्या ठिकाणी एवढं व्यवस्थित आणि स्वच्छ असं त्यांनी एक डेअरी फार्म इथं केलेलं आहे. तर आज आपल्याबरोबर ते डेअरी फार्मचे मालक स्वतः आहेत. आपण सविस्तर असे त्यांची माहिती काढून घेऊ की आत्तापर्यंत आपण गावातले खेड्यातले सगळे फार्म कवर केलेले आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी, येरवड्यामधल्या एवढ्या गर्दीच्या ठिकाणी एवढ्या पशूंना सांभाळणं, त्यांच्या चाऱ्याचं नियोजन करणं, हे कसं त्यांनी यश संपन्न केलेलं आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. दादा नमस्कार. किती म्हशी आहेत आपल्याकडे? सगळ्या 40 म्हशी. आणि यांच्या चाऱ्याचं नियोजन कसं असतं? बाहेरनं गाडी म्हणजे सगळा चारा विकत घ्या. कसं असतं ते टनावर? कसं काय? 4,000 रुपये टन. आणि मग ते किती टन लागतं आपल्या 40 म्हशींना चारा? 2 टन रोजचा. आणि ह्या कुठल्या जातीच्या आहेत सगळ्या म्हशी? हां, हरियाणा. तुम्ही हरियाणावरून लॉट आणला नाही का? होय. त्यावेळेस म्हणजे किती वर्ष झालं हे चालू केलं मी? या की थोडा आजोबांपासून. आता येरवड्यासारख्या अशा गर्दीच्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे काय अडचणी येतात का अशा फार्म चालवायला? काय अडचणी येतात असं गर्दीच्या ठिकाणी मध्ये आणलं तर मोकळं फिरायला? पहिले फिरलं होतं जागा नदी बिदी. हां हां. आता जागा नाही फिरायला काय, असं बांधून असतं. म्हणजे बांधून. आणि ह्यांना जर कधी असं बाहेर काढायचं म्हणलं तर जात ना बाहेर. हां ना. जास्त बांधून ठेवल्यामुळे काय अडचण जाणवती का? जाणून मग ते लाल पडतं, म्हणजे आजारी पडतात बांधून सारखे. आजारी पडतात, अशा लाल होत्या, म्हणजे यांना ऊन पण लागणं गरजेचं आहे. बरोबर. तर पशुपालक मित्रांनो, बघू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या अशा मुर्रा जातीच्या म्हशी आहेत. हे बघू शकताय तुम्ही. आणि किती व्यवस्थित मस्त अशा मिनी. हां, ती शिंग थोडी मला. ओकेच. तर अशा एकदम मस्त असे पशूंचं संगोपन इथं केलेलं आहे. आपण बऱ्याचशा वेळी आपल्या गावात बघू शकतो शेतकऱ्यांना किती अशी मोकळी जागा असते, आणि त्या मोकळ्या जागेमध्ये तरी पण त्यांना जनावरांचं व्यवस्थित टापटीप करता येत नाही. आणि इथं बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित आणि मस्त असं डेअरी फार्म एकदम सुरेख असं केलेलं आहे. आवडीने आवड. हां. तर किती वर्ष झालं म्हणलं तुम्ही चालू केलं आहे? आजोबांच्या काळापासून? बऱ्याच वर्षांपासून. अच्छा. डेलीचं दिवसाचं किती आहे दूध कलेक्शन? काय आमचं 300 लिटर आहे. 300 लिटर. म्हणजे आसपास सगळे रतीभांच्या रतीब डेअरी आमची, डेअरी प्रॉडक्ट आहे ते सगळं. ओकेच. तर मित्रांनो बघा, असा व्यवस्थित असा एक फार्म आहे. आणि यांना चाऱ्यामध्ये काय काय देतात दादा? उसाची कुट्टी, वाड्याची कुट्टी, हां, थोडी कडब्याची कुट्टी, कुट्टी यांना आंबवण. खुराकामध्ये काय? सरकी पेंड, हरभरा चुनी, मक्का चुनी, अच्छा, गहू चुनी. हां. आणि आता ह्यांना जर लागवड काळामध्ये लागवडी काळामध्ये भरायचं जर म्हणलं तर डॉक्टरकडूनच का रेड? नाही, होय ना. अच्छा, ओके. चला, धन्यवाद. एकदम छान असं तुम्ही माहिती दिली. थँक्यू.
आमच्या ताते होईल हा ना वाकडला पण या वाकड वाकड माझा गोठा तिकडे आहे. अच्छा अच्छा ओके ओके मालकर चौक मार्कर चौक वाकड त्याचे असं कुठे आहेत